येस, गुड इव्हनिंग. गुड इव्हनिंग म्हणजे आता दुपारचे वाजले आहेत 4, है ना? हा. आणि आपण कुठे निघालो आहोत? देवांनी दादा आणि गोरा तुला द्यायला. हा, देवांश दादा आणि गौरी अत्तूला घ्यायला. म्हणजेच माझ्या ननंदबाई म्हणजे माझ्या ताई येत आहेत. आणि माझा भाचा देवांश हा खूप मला वाटतं खूप वर्षांनी येतोय. आमच्याकडे ते पुण्याला असतात. आणि येण्याचं कारण म्हणजे देवांशचं व्यावसायिक नाटक आहे ते इथे आहे संभाजीनगरला संत एकनाथ रंगमंदिरमध्ये. आणि आम्ही तेच बघायला चाललोय, है ना? हा. त्याच्या नाटकाचं नाव आहे ग्रिजीच्या गुफेत चिंटूची धमाल, हो ना? तर आम्ही ते नाटक बघायला जाणार आहे कारण ते स्पेशली लहान मुलांसाठी आहे. आणि ताईंनी तिथे आमच्यासाठी तिकीट रिझर्व करून ठेवलेले आहे. तर कालची तुम्हाला कालचा दिवस म्हणजे माझ्यासाठी खूप हेक्टिक, बोर आणि थोडक्यात बॅड दिवस होता, तुम्हाला माहितच आहे का? तर आज आपण करूया सगळे मिळून धमाल, हो ना? ते लहान मुलांचं नाटक असल्यामुळे खूप गर्दी आहे. पोहोचलोय आम्ही. आता आम्ही ताईंना बघतो कुठे आहे आणि मग आम्ही आतमध्ये जातो. तुम्हाला दाखवते मी कसं नाटक येते. हे छत्रपती संभाजीनगरचं फेमस थिएटर आहे, नाट्य मंदिर, संत एकनाथ रंगमंदिर. हे बघा, दोघं भाऊ भेटले. आता अंधारात नको बेटा, इथे ना लाईट्स मिळेल. हे बघा, श्रोमला वाटतंय जसं आपलं घरच आहे. हे रंगमंदिर, इथे प्रॅक्टिस चाललाय. ही आमच्या गौरीताई है ना, गौरीताई? आणि ते लाडाने मला पुंजाराम म्हणतात कारण जेव्हा त्यांना प्रेम येतं माझ्यावर ते पुंजाराम म्हणतात. आणि जेव्हा मी पूजामध्ये तेव्हा मी म्हणते का तुम्ही रागात आहे का माझ्यावर? अजिबात नाही. पण अगदी गोड ननंद आहे माझी, खूप सुंदर. आणि मला असं वाटतं एक मोठी बहीण असते ना, तर आता आमच्या लग्नाला 18 वर्ष झाले पण मला असं कधी नाही जाणवलं की ह्या ननंद आल्या. नाही, थँक्यू. तुझं आहेच इतकी छान. नाही. हॅलो, हॅलो, तुझं नाव? माझं नाव आर्य काकडे आणि मी याच्यात चिंटूची भूमिका साकारतोय. आणि हा माझा भाचा देवांश आणि हा चिंटूच्या गँगमध्ये आहे ना? हो, तर तुम्ही नक्की बघा हे नाटक, खूपच मस्त आहे. थँक्यू. ओ माय गॉड, मी काय बघतीये का स्पृहम, कधीही न शांत बसणारा मुलगा आज एका जागी बसून चक्क नाटक बघतोय. म्हणजे खरंच खूपच सुंदर नाटक असेल, त्यामुळे तो शांत बसलाय. तुला बदल करायचा बेटा, भेटायचं. आता झालाय इंटरव्हल नाटकाचा आणि सगळे लोक आणि आमचा स्पृहम पण गेलेला आहे बाहेर काहीतरी घ्यायला. खूप छान नाटक आहे, एकदम लहान मुलांनी बघण्यासारखं नाटक आहे आणि छान वाटतंय. असं बघा, इंटरव्हल झालाय, पडदा बंद आहे तरी हे मुलं त्या पडद्याच्या आड काय आहेत त्यांची तर बघा. हा बघा, त्याला आपण त्या पडद्याच्या मागे काय ते बघायचे पण हिंमत तर काही होत नाहीये. गेला मोठा धावत आणि बघा प्रयत्न तर चाललाय त्याचा पण येतोय मागे. आला आला आला, नाही गेला. आमच्याकडे सोबत नाही, असे वेगवेगळे बसतात सगळे, मी, हा आणि हे. देवांश आमचा खूप सुंदर सुंदर त्याने एकदम नाटक केलंय, तुम्ही परफॉर्मन्स त्याचं बघा
है ना देवांश? खूप परफेक्ट, एकदम सुंदर. जर का तुम्ही पुण्याला राहत असाल तर नक्की बघायला या. परत एकदा सांग नाव काय माझं नाव देवांश गौरी महेश बेंडले. आणि नाटकाचं? लिझीच्या गृहेत चिंटूची धमाल. व्हेरी गुड, मस्त. नाटक म्हणजे अप्रतिम झालेलं आहे. नितीन कुमार सर आहेत हे, आणि डायरेक्शन, डायलॉग आणि लाईट रचना वगैरे सगळं. आणि मी खूप वर्षानंतर बघते सर, पण खूप सुंदर. थँक्यू. काय म्हणाल तुम्ही म्हणजे माझ्या ब्लॉग बद्दल तुम्ही हा जो ब्लॉग करता या माध्यमातून समाज माध्यमापर्यंत किंवा समस्त जनतेपर्यंत खूप चांगल्या गोष्टी पोहोचतात आणि त्यामुळे ब्लॉग करणं हे खूप चांगलं असतं. त्याच्यामुळे समाजाचा खूप मोठा फायदा होतो. भविष्यासाठी आपल्याला मनपूर्वक हार्दिक शुभेच्छा. खूप खूप धन्यवाद सर, थँक्यू सर. नाटक खूप सुंदर आहे. थँक्यू. आमचा जो चिंटू आहे ना, तर तुम्हाला वाटत नाही तो स्वप्नील जोशी सारखा आहे? आवाज पण आणि चेहरा पण. तो 22 स्वप्नील जोशी. हा, ऑल द बेस्ट. आपला जो हा ग्रीझी आहे हे ओरिजिनल त्याचं फेस आहे, पण ना एवढ्या गरमीत हे घालून पोषण करणं म्हणजे हॅट्स ऑफ. खरंच खूप सुंदर आणि अप्रतिम, मजा आणली. थँक्यू सो मच. ती साईश्री या नाटकात होती, खूप सुंदर तिने ऍक्ट केलेलं आहे. तुम्ही बघा पूर्ण नाटक, पुण्याला असाल तर नक्की बघा. दुसऱ्या दिवशी त्यांना 4-5 वाजता निघायचं होतं ताईंना म्हणून, आणि नेमकं अधिक मास होता त्याच्यामुळे मी त्यांचं औक्षण केलं. कारण माहेरवाशीन जेव्हा घरी येते तेव्हा तिचा सगळा सन्मान केला पाहिजे, त्यात आपल्यालाच पुण्य मिळतं आणि हे पुण्य मला मिळालं. मी माझ्या भाच्याला वाण लावलं अधिक मासाचं, आणि मी ना असं वाटतंय खरंच नशिबान आहे, कारण तो इतक्या वर्ष झालं आला नाही, पण नेमका तो अधिक मासात आलं आणि खरंच मला एक भाग्य लागलं त्याला वाण देण्याचं. तर खूप छान वाटतंय मला. आणि माझ्या ताई आणि माझा भाचा देवांश 1 दिवस होते, पण आम्ही इतकी मज्जा केली, इतक्या गप्पा मारल्या रात्रीपर्यंत, आणि खूप खूप मजा आली. आणि आता आम्ही चाललो आहे खुलताबादला. म्हणजे खुलताबाद म्हणजे संभाजीनगरच्या तिथे झोपलेला मारुती आहे ना, तर ते देवस्थान खूप खूप म्हणजे पावन आहे, पवित्र आहे, आणि तिथे बरेच जण येतात, त्याला भेट देतात. तर म्हटलं तो पहिल्यांदा आलेला आहे, तर त्याला असं हिस्टॉरिकल प्लेसेस खूप आवडतात, तर म्हटलं चला त्याला दाखवूया आपण. तर मंदिरात चाललो होतो आम्ही, निघालोय. गौरीताई आणि देवांश पुण्याला जायला निघाले, पण 1 दिवस का होईना पण आम्ही खूप खूप मज्जा केली, खूप धमाल केली. तसंच माझं व्लॉग बघण्यासाठी ग्रुवी स्टाईल या चॅनलला तुम्ही सबस्क्राईब करा, शेअर करा. भेटूया पुढच्या व्लॉगमध्ये. तोपर्यंत टाटा, बाय बाय, टाटा.